तर हाय, मी निकिता. तर माझ्या दिवसाची सुरुवात की नाही ही काय अशी झालेली, सकाळ सकाळी उठल्या की नाही जेवण करायला लागले. छान असं फ्रेश वगैरे झाले आणि लगेचच जेवणाला लागले. आणि जेवणामध्ये आज की नाही शिमला मिरची होती आणि मटकीची आमटीसुद्धा करणार होते. कारण का नाही शिमला मिरचीची भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते, त्यामुळं की नाही तर करायला घेतलेली. जेवण करायचं चालू होतं तोपर्यंत आद्विका पण उठून बसली. छान असं तिने आंघोळ वगैरे केली आणि छान फ्रेश वगैरे झाल्यानंतर की नाही तिला चहा दिला आणि त्यानंतर लगेचच की नाही तर चपात्या करायला घेतले. आणि मी फक्त तर की नाही 4-5 चपात्या करते, कारण की नाही घरात बाकीच्या ना चपाती लागत नाही, भाकरी लागते. त्यामुळं की नाही डब्याला आणि फक्त माझ्यासाठी अशा 4-5 चपात्या की नाही तर करून घेतल्या. छान असं सगळ्या चपात्या लाटून वगैरे घेतल्या. भाकरी काही नंतर गरम गरमच करते मी, लगेचच काय करत नाही. कारण की नाही नंतर पूर्ण कठीण होऊन जातात, त्यामुळं की नाही नंतर गरम गरम करून घेते. आणि त्यानंतर छान चपात्या वगैरे भाजून घेतल्या. आणि आता की नाही रोजच 6 वाजता उठावं लागतं, कारण की नाही याची फर्स्ट शिफ्टच चालू झाली आहे. त्यामुळं की नाही सकाळी लवकर 6ला ठरल्यासारखं उठावंच लागतं. फक्त सोमवारी फक्त तेवढी विश्रांती असते. पहिला कसं 6 महिन्याच्या अगोदर की नाही नाईट शिफ्ट होती, म्हणजे 4 वाजता डबा करायला लागायचा. म्हणजे नाईट शिफ्ट फर्स्ट शिफ्ट अशी होती, त्यामुळं की नाही थोडी विश्रांती मिळत होती. पण आता रोजच की नाही 6 वाजता उठावं लागतं, त्यामुळं की नाही खूप कंटाळा पण येतो, उठायला नकोच वाटतं. पावसाच्या थंडी वाजते, त्यामुळं की नाही असं निवांत झोपून राहावंसं वाटतं. पण काय करणार, लगेच की नाही तर डबा वगैरे पॅक करायला घेतला. पण लवकर उठण्याचा एक फायदा आहे, जेवण वगैरे होतं आणि त्यामुळं की नाही सगळी कामंसुद्धा भराभरा आवरतात. त्यामुळं की नाही दुपारचा थोडा वेळ मिळतो म्हणजे विश्रांतीसाठी. आणि सकाळीच की नाही सगळ्यांचं जेवण मी एकदमच करते, सारखं जेवण नाही करत बसत. फक्त भाकरी थोडी मागं ठेवते गरम गरम करण्यासाठी. पर बाकीचं जेवण की नाही सगळं एकदमच करून घेते सगळ्यांच्यासाठी. त्यानंतर की नाही तर कपडे घडी मारायला घेतलं, कारण नाही थोडीफार सुकलेली कपडे, त्यामुळं की नाही घडी मारून घेतली आणि मांडून वगैरे घेतली. आणि आज पाऊस कंटिन्यू चालू होता, त्यामुळं की नाही इथं थोडासा उघडलेला, त्यामुळं की नाही तर लगेचच की नाही कपडे धुवायला घेतले. आणि कपडे पण काही लई नव्हती, त्यामुळं की नाही पटापटा धुवून घेतले. आणि या पावसामुळे एवढी किचकिच झाल्या की नाही कामसुद्धा करायला नको वाटतं. आणि सारखं सतत पाऊस असतो, त्यामुळं खाली काही कपडे घालत नाही, डायरेक्ट नाही गॅलरीतच की नाही कपडे सुकाय टाकते. कारण सारखं कोण खालीवर करणार, त्यामुळं की नाही गॅलरीत सुकत टाकले. आणि जी थोडीफार सुकलेली ती आत टाकून दिली आणि त्यानंतर की नाही खाली गेले, कारण खालीसुद्धा खूप काम होतं. आणि आद्विकाला पण सोडायचं जात होतं, पण हा पाऊस काय उघडत नव्हता. आणि पाण्याचं शिंतोडा आत येतात की नाही, त्यामुळे ह्या बारड्या वगैरे लावलेल्या आणि एकदम स्वच्छ पाणी होतं ते पावसाचं सुद्धा. त्यानंतर की नाही आद्विकाला सोडायला जायचं होतं, त्यामुळे इथं साडी वगैरे वेअर केली ती. छान असं तिला सोडून वगैरे आलो आणि तिकडून आल्या की नाही लगेच पाणी आलं, त्यामुळे सगळं पाणी वगैरे भरून घेतलं. आणि आणि हा पाऊस आणि पाणी एकदमच दोन्ही की नाही आलेलं, त्यामुळं खूप चिडचिड होत होती. आणि त्यात पावसात उभारून पाणी भरल्यामुळं की नाही पूर्ण मी की नाही ओली चिंब झालेली, त्यामुळे साडी वगैरे खूप भिजलेली. त्यानंतर ते चेंज वगैरे करून घेतलं. आणि सकाळपासून जेवण केलेल्यापासून की नाही अजिबात किचन ओटा क्लीन केला नव्हता, त्यामुळं की नाही तो पहिला क्लीन करायला घेतला. आणि स्वच्छ झाल्यानंतर किती छान दिसतं, असं वाटतं की याच्यावर जेवणच करू नये. पण आणि 5 मिनिटांना आहे तसा तो किचन ओटा होऊन जातो. आणि याला की नाही ट्रायपॉडला मोबाईल लावून पाहिजे होता, म्हणून याचं की नाही रडगाणं चालू होतं. तर असं इथंच व्हिडिओचा एंड करते. बाय.